मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा। प्रफुल्ल गुडधेंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। प्रफुल्ल गुडधेंनी दाखल केली होती याचिका। निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा केला होता दावा। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलली। 1 डिसेंबर ऐवजी आता 3 डिसेंबरला होणार बैठक। हिवाळी अधिवेशन किती दिवसाचं होणार याकडे लक्ष। नाशिकच्या भगूरमधील सावरकर वाड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण करत अभिवादन। राज्य सरकार प्रचारासाठी फिरतंय। प्रचारात सत्तेचा माज दिसतोय। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत पैशांचा धूर। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईत 2 ते 3 वर्षांपासून प्रदूषणाची पातळी वाढली आहे। भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग महाराष्ट्रावर आलेत। उद्धव ठाकरेंचं विधान। कुंभमेळ्याच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरसाठी झाडं कापली जातात। आरेची झाडं कापल्यानं मुंबईत प्रदूषण वाढलंय। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर नाशिकमधील कुंभमेळ्यात साधू आणि नागरिकांचे हाल होता कामा नयेत। उद्धव ठाकरेंचं विधान। नाशिकमध्ये अजूनही पालकमंत्री का नेमला जात नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवन नष्ट केलं जाणार। तपोवनानं आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवले असतील। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मालवणमध्ये भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप। ही सगळी पैशांची गुर्मी। हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची छुपी युती असू शकते। एमआयएमचे बीड जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांचा आरोप। फुलेवाड्याच्या देखभालीसाठी आमची विनंती। काहींना पोटात दुखत असतं। समीर भुजबळांचा टीकेकरांना टोला। तर न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोग कामाला। आरक्षणाची मर्यादा 50% ओलांडली जाणार नाही। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। सावंतवाडीत काही वॉर्डात एका मतासाठी 10 ते 15 हजार रुपये। दीपक केसरकरांचा भाजपवर गंभीर आरोप। शेतकऱ्यांना आता टँकरने वीज पुरवठा करावा लागेल, मगच तुमची शक्तीपीठ महामार्गाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। बीडच्या परळी नगरपालिका निवडणुकीत मुंडे भाऊ बहीण ताकदीनं कामाला लागलेत। दोघांची रॅली, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटींद्वारे उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। आशिष शेलारांच्या भाषणादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ। अंधेरीतील शाळेच्या उद्घाटनावेळी शाळेचं कामाचं श्रेय शेलारांनी अमित साटम यांना दिल्यामुळे वाद। घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या भेटीला। लवकरच हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पक्षातूनच आव्हान। माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी जगतापांना थेट आव्हान देत अजित पवार गटासोबत युती करण्याची केली मागणी। जो कोणी धार्मिक ध्वजाकडे बोट दाखवेल त्याचं बोट कापलं पाहिजे। नवनीत राणांचं विधान। ओबीसी नेत्यांनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व कायम राहणार असल्याचं ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये तुतारी आणि घड्याळाची ओपन युती। अजित पवार भाषणात बोलले रामकृष्ण हरी, यावर आम्ही आघाडी करून लढतोय, त्यामुळे छुपी नाही तर ओपन युती असल्याचं सोनवणेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। मालवणमध्ये 25-25 हजाराला एक मत विकलं जातंय। माझ्या लफड्यात पडू नका, मी थेट आउट करतो। शिवसेना आमदार निलेश राणेंचा भाजपवर आरोप। हिंगोली पोलिसांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा दावा फेटाळला। आमच्याकडे केवळ 67 पोलीस कर्मचारी असताना 100 पोलीस जाणार कसे असा सवाल। 100 पोलिसांची घराची झडती घेतल्याच बांगर यांनी केला होता दावा। तो माझा विषय नाही, शिंदे बघून घेतील। रवींद्र चव्हाणांच्या 2 डिसेंबरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। सामना काय म्हणतोय यापेक्षा आता सामना चाललाय। मंत्री गुलाबराव पाटलांचा सामनातील टीकेला उत्तर। 3 महिन्यात परळीला गेला असता तर जिंकला असतात। आमदार प्रकाश सोळंके यांची मंत्री पंकजा मुंडेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। शिवसेनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांवर केली चर्चा। भेटीनंतर स्थानिक स्तरावर तणाव कमी होण्याची शक्यता।
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस। पोलीस चौकशीला हजर राहण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यानं बजावली नोटीस। नाशिकच्या मालेगाव प्रकरणाचे अमरावतीत तीव्र निषेध। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, शक्ती महाराजांची मागणी। दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांची भेट घेत कारवाईची मागणी। वर्ध्यातील अशोकनगरच्या सभेत पालकमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा। सुशिक्षित तरुणांना पात्रतेनुसार नोकरी देण्यात येईल, पालकमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा। अजित पवार महाराष्ट्राचे कर्तबगार नेते। माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून अजित पवारांचं कौतुक। आम्हालाही बारामती सारखेच मंचर शहर करायचे, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत। निवडणूक आचारसंहिता काळात महाले राजकीय कार्यक्रमात सहभागी। राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश। राज्य निवडणूक आयोगानं प्रचाराची मुदत वाढवली। 1 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार। 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। मुंबईतील दुबार मतदारांवर आता महानगरपालिकेची करडी नजर। 11 लाखांहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासून संबंधित मतदार कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निश्चित करत मतदानाच्या दिवशी हमीपत्रही घेतलं जाणार। भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील। जनता आजही आवडीचे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव घेते। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला विश्वास। संजय राऊत पुन्हा मैदानात उतरणार। 1 डिसेंबरपासून संजय राऊत माध्यमांशी संवाद साधणार। कुर्डुवाडी नगरपालिकेच्या सभेदरम्यान अजित पवारांचा महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा असा उल्लेख। मी साधा हाडामासाचा माणूस, कोहिनूर हिराबिरा काही नाही, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी। भास्कर जाधवांकडून राष्ट्रवादी शरद पवारांच्या रमेश कदमांचा प्रचार। काल दिवसभर भास्कर जाधवांनी केला रमेश कदमांचा प्रचार। उद्धव ठाकरेंनी दिली भास्कर जाधवांना समज, सूत्रांची माहिती। सोलापूरमधील मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या स्वरूपाची योजना जाहीर। भाजपचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले विजन डॉक्युमेंट केले सादर। मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीतील भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांना विधान परिषद उमेदवारी आणि पुनर्वसनाचे दिले संकेत। अमरावतीच्या अचलपूरमधील सभेत मंत्री बावनकुळेंचे पोटेंना संकेत। ज्याच्यामुळे माझं घर फुटलं तो बेईमान आहे, वैद्यनाथ मंदिरावरही त्यांनी हातोडा चालवला। धनंजय मुंडेंची दीपक देशमुखांवर नाव न घेता टीका। बिहारच्या काँग्रेसमध्ये मोठा राडा। 2 नेते एकमेकांमध्ये भिडले। काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक। एका नेत्यानं हातवारे कळत गोळी मारण्याची दिली धमकी, सूत्रांची माहिती। 30 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात। नगरपरिषद निवडणुकीचा शिंदे करणार प्रचार। आमदार दीपक केसरकरांची माहिती। तर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। दुबार मतदार याद्यांसंदर्भात आयुक्तांशी केली चर्चा। यवतमाळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवार महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आमने सामने। महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत दोघींनी एकमेकींना दिल्या शुभेच्छा। तर निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। नगरपरिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। पुढील सुनावणी 21 जानेवारीला। जळगावमध्ये एकनाथ खडसे करणार भाजपचा प्रचार। एकदा खडसेंनी दिले भाजपचा प्रचार करण्याचे स्पष्ट संकेत। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरण्याची केली घोषणा। ऐन निवडणुकीत तासगाव नगरपरिषदेत भाजपमध्ये फूट। भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं। ग्रामीण भागातील निवडणुकीत डिजिटल प्रचाराला विशेष प्राधान्य। इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता डिजिटल प्रचार ठरतोय अधिक प्रभावी। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट। नगराध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक 1 मधील निवडणूक स्थगित। निवडणूक निर्णय अधिकारी विरोधात याचिका दाखल केल्यानं नगराध्यक्षपद आणि उमेदवारावर घेण्यात आला आक्षेप। काहीही करा पण मतदान चुकवू नका, सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका। गेवराई इथे नगर परिषदेच्या वतीनं चार्ली चॅप्लिनने केली मतदार जनजागृती। चार्लीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्युनियर चार्लीला गेवराईकरांनी दिला भरभरून प्रतिसाद।
रत्नागिरीतील राजापूर नगर परिषद चर्चेत. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत बापलेक रिंगणात. 15 वर्षांनंतर माजी आमदार हुस्न बानू खलिफे तर त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे निवडणुकीच्या रिंगणात. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार. राजश्री मुंडेंनी महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास. धुळे नगर परिषद आणि नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीतील 3 उमेदवारांचा मृत्यू. सदर प्रभागातील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे निर्देश. धुळे, नाशिक, बीडमधील प्रभागांचा समावेश. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी घेतला कोल्हापूर नगरपालिका कामकाजांचा आढावा. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. वाशिम नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी. वंचित बहुजन आघाडीची कालची सभा लक्षवेधी ठरली. अंजली आंबेडकरांकडून वंचितच्या तरुण उमेदवाराचा प्रचार. तर वंचितकडून बीडमधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचं काम. बीड नगर परिषद निवडणुकीसाठी वंचितकडून खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात नारळ फोडून प्रचार सुरू. अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव. चंद्रपुरात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी. राजुरा आणि बल्लारपूर नगर परिषदेत गंभीर आरोप. मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेण्याचा प्रकार सुरू. खासदार प्रतिभा धानोरकरांनी केले भाजपवर गंभीर आरोप. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे सेनेची बैठक पार. बैठकीत शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीची मतदार यादी अखेर जाहीर. जिल्ह्यात एकूण 15,35,000 मतदार, 1,890 मतदान केंद्र, 59 जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांमध्ये 118 मतदारसंघांचा समावेश. साकीनाका ते कुर्ला रस्त्याचं रुंदीकरण अंतिम टप्प्यात. कुर्ला ते साकीनाका 20 मिनिटात गाठता येणार. आमदार दिलीप लांडेंची माहिती. वरळीत मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन. आज आणि उद्या नेहरू सेंटरमध्ये मराठा उद्योजक मेळावा. कार्यक्रमासाठी मनोज जरांगेंची उपस्थिती. सोलापूरच्या एसटी स्टँडची अवस्था पाहून परिवहन मंत्र्यांकडून संताप व्यक्त. आगार प्रमुखाला प्रताप सरनाईकांनी केलं जागेवर निलंबित. मुंबईतील आर दक्षिण विभागात पाणीबाणी. कांदिवली पूर्व परिसरात जलवितरण सुधारणा कामांतर्गत 4 डिसेंबरला पाणी पुरवठा खंडित. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, महापालिकेचं आवाहन. भिवंडीत आदिवासी कातकरी समाज मूलभूत सेवांपासून वंचित. विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन. राहनाळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. सोना आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची वाढ. मुंबईतील हवेचा दर्जा घसरल्यानं उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुंबईतील हवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेला समिती गठीत करण्याची दिले आदेश. पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होणार. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅक मोहिमेचं आयोजन. यावेळी एनसीसीमुळे ही विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत असल्याचे ब्रिगेडियर RK पैठणकर यांचं प्रतिपादन. विविध राज्यातील सुमारे 265 विद्यार्थ्यांचा सहभाग. अहिल्यानगरमधील काही शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी. मतदान केंद्र असलेल्या शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे आदेश. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दणका. अचानक केलेल्या तपासणीत अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित. अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याचे के मंजुलक्ष्मी यांची कारवाई. साताऱ्यात राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. 2023च्या स्पर्धा परीक्षेतील पात्र उमेदवारांची नियुक्ती करा, आंदोलनकर्त्यांची मागणी. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वराडी भाषेला देशभर ओळख देणारे लोककवी म्हणून डॉक्टर मिर्झा रफी यांची ख्याती. कोल्हापूरच्या शिरसंगीतील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या महाकाय वटवृक्षास जिल्हाधिकाऱ्यांची भेट. नैसर्गिक संवर्धनावर आधारित परिसर विकास आराखडा तयार करावा, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश. वर्ध्यातील अशोक नगर परिसरातील गरीब कुटुंबातील इंजिनियर, डॉक्टर आणि पदव्युत्तर तरुणांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.
पुण्यात दिवसभरात इंडिगोसह इतर विमान उड्डाणांचं वेळापत्रक बिघडलं। तब्बल 21 विमान उड्डाणांना 3 तासांपर्यंत उशीर, प्रवाशांना नाहक त्रास। यवतमाळच्या पुसद शहरात रस्त्यांची दुरवस्था, खराब रस्त्यांकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, निवडणूक प्रचारात नादुरुस्त रस्ते नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर। केंद्राच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानात राज्यात राबवण्यास मंजुरी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकऱ्यांना होणार फायदा, कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा निर्णय। तर नांदेडमध्ये 12व्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचा थरार, देशभरातून जम्मू काश्मीर, मणिपूर, केरळासह 24 राज्याचे संघ स्पर्धेत सहभागी। 2026च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची होणार स्पर्धेतून निवड। आदर्श म्हणून मी सतीश प्रधान यांच्याकडे पाहतो, ठाण्यात ज्याप्रमाणे रिक्षा धावते त्याप्रमाणे पॉल टॅक्सी चालेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। सोलापुरात ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, ऊसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको। फार्मर आयडी नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही शासनाच्या कृषी योजनांपासून वंचित, आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय संघर्ष, ग्रामीण पातळीवरील गंभीर समस्या। वाशिमच्या येवती गावात योग्य भाव न मिळाल्यानं सीताफळ बागा केल्या नष्ट, क्रॉसिंगच्या नावाखाली कमी दर्जाच्या प्रजाती भाव आणि बाजारपेठ नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दराची पुन्हा 15,000च्या दिशेनं वाटचाल, रिसोड उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला 12,700 ते 14,500 रुपये प्रति क्विंटल भाव, तर गुट्टुटू हळदीला 12,200 ते 13,300 भाव। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचा 15 डिसेंबर पर्यंत उतरवण्यात येणार पीक विमा, या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली। खेडच्या खरपुडी गावात बिबट्याचा घरात शिरण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना आरडाओरड केल्यानं अनर्थ टळला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। भिवंडीत डाईंग मशीनला आग लागल्यानं परिसरात धावपळ, आगीचं कारण अस्पष्ट। पुण्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, हे फोटो मुळात AI जनरेटेड असल्याचं वारंवार समोर येते, त्यामुळे याला नागरिक वैतागल्याचं दिसून आलंय। पुण्यात आणखी एक भीषण अपघात, येरवडा गोल्फ चौक उड्डाण पुलाजवळ 6 ते 7 वाहनांची साखळी धडक, 10 ते 12 जण किरकोळ जखमी, मोठी वाहतूक कोंडी आणि गाड्यांचं नुकसान। आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी, शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांच्या मागणीला यश। तर नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्याचा राडा, मनपाने पूर्व सूचना न देता पोलिसांचा वापर करून बाजार हटवल्याचा आरोप, भाजीपाला फेकून विक्रेत्यांकडून निषेध व्यक्त। बीड जिल्ह्यातील केजमध्ये माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागणाऱ्या तरुणाला उपसरपंचाच्या पतीकडून लोखंडी गज, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण, या प्रकरणी विष्णू थोरात आणि बालासाहेब थोरात या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जास्त परतावा देण्याचा आमिष, कोट्यवधींची आर्थिक फसवणूक, सांगली, मुंबई आणि अहमदाबाद एअरपोर्टवर सापळा रचून टोळीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांची मोठी कामगिरी, लोखंडी रॉड पानटपरी फोडून चोरी करणारे अटकेत, चोरी करणारे 3 चोर अटकेत तर 1 जण फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।